दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्ट बेट केडगाव यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आणि पूजा विधीचा लाभ घेतला। सकाळी नित्यपूजा, पाद्यपूजा आणि श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली। त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी चांदी चौरंग पूजा आणि महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली। समाजोपयोगी उपक्रमांतर्गत बालाजी ब्लड सेंटरच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। संस्थानचे प्रमुख विश्वस्त संजय शितोळे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली। यावेळी सचिव केदार अगस्ती, मोहन चौधरी, हरीश वरळीकर, चंदन कोऱ्हाळकर, अविनाश घुमरे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी संजय शितोळे, श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थानचे प्रमुख विश्वस्त। आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज बेटामध्ये नित्य पूजा चालू आहे। तसेच सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत पाद्यपूजा, सत्यनारायण पूजेचं केलेले होते, आयोजन केलेले। साधारणतः 25 ते 30 पूजा, पाद्यपूजा व सत्यनारायण पूजा झाल्यात। गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही ब्लड कॅम्प डोनेशन भरवलं होतं। आत्तापर्यंत 10 ते 12 रक्तदात्यांनी रक्तदान हे केलेलं आहे। ॲक्च्युली महाराजांची गुरुपौर्णिमा ही भाद्रपद पौर्णिमे दिवशी असते, परंतु आज महाराष्ट्रात सगळीकडे गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांनी भरपूर गर्दी केलेली होती। जवळजवळ 700 ते 800 लोकांनी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। असंच पाठीमागच्या आठवड्यात आम्ही संस्थेच्या वतीने व पुण्यातील एक संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचे लागवड केली। साधारणतः 500 झाडांची केलेली लागवड झालेली आहे। गोशाळा आहे आमच्याकडे। गोशाळेत आत्ता 70 ते 80 जनावर आहेत। त्यानंतर आम्ही ब दर्जा आपल्या संस्थेला प्राप्त झालेला आहे। मागील महिन्यातच ब दर्जा प्राप्त झाला, त्याचा लवकरात आता GR निघण्याची अपेक्षा आहे। भक्तांना, प्रत्येक भक्तांना राहण्याची सोय, प्रसादाची सोय हे कसं हे करता येईल ह्याच्यावर आम्ही विश्वस्त मंडळ ध्यान ठेवलं। सुशांत जगताप, NTV न्यूज मराठी, दौंड।